नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या 156 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 41वा भाग. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत वाजंत्री मराठी आडनाव. ही जी मराठी आडनावांचे प्रकार मालिका आपण सुरू केली आहे त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये जे आडनाव आहेत त्यांची वेगवेगळी वर्गीकरण आहेत आणि सर्वसामान्य माणसाला आपलं आडनाव नेमकं कोणत्या वर्गीकरणामध्ये येतं ते कळत नाही. त्याच्यामुळे त्याचं मूळ शोधणं अवघड जातं, अर्थ शोधणं अवघड जातं. तर जेवढी काही आडनावं आपल्याला माहिती आहेत, 1 लाख 2 लाख आडनावं आपल्याला माहिती आहेत, त्यातल्या आडनावांचे जे काही प्रकार पडतात ते प्रकार पाडून त्यातली काही आडनावं आपण उदाहरणादाखल त्या वर्गीकरण केलेल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो. आजचा जो आपला विषय आहे वाजंत्री मराठी आडनावं, त्याचा अर्थ असा आहे की प्राचीन काळी जर आपण बघितलं तर भारताला संगीताची मोठी परंपरा आहे आणि या भारतीय संगीतामध्ये मग ते शास्त्रीय संगीत असो किंवा लोकसंगीत असो, गायनाबरोबर वादनालाही बरेच महत्त्व आहे किंवा पुष्कळच महत्त्व आहे किंवा गायनाच्या बरोबर वादनाला महत्त्व आहे. वादनाशिवाय गायन पूर्णच होऊ शकत नाही अशी परिस्थिती. प्राचीन काळापासून जर आपण पाहिलं तर शिल्पकलेमध्ये, चित्रकलेमध्ये, मूर्तिकलेमध्ये वाद्यांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. वेगवेगळ्या संगीतकारांनी, गायकांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये तर वेगवेगळी वाद्ये आपल्याला आढळतातच. त्याचबरोबर रामायण, महाभारतासारख्या ग्रंथामध्ये देखील गायन, वादन आणि नर्तनाचे वेगवेगळे उल्लेख आपल्याला मिळत असतात किंवा तेव्हापासून आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये गायन, वादन आणि नर्तनाचे उल्लेख आढळत असतात. याच्यामध्ये अनेक वाद्यांचे प्रकार आहेत, त्यांचा नाद आहे, आकार आहे, उपयोग आहे, वादन शैली आहे, नादोत्पत्ती आहे इत्यादीनुसार या वाद्यांचे वेगळे वेगळे प्रकार केलेले असतात. प्रामुख्याने या वाद्यांचे 4 प्रकार आहेत. पहिला जो आहे तो म्हणजे तंतुवाद्य, दुसरा आहे तो म्हणजे सुशीर वाद्य, तिसरा आहे तो ज्यांना आपण अवनद्ध वाद्य म्हणतो म्हणजे जी चामड्यापासून वाद्य बनवली असतात ती, आणि चौथा प्रकार म्हणजे घनवाद्य. तर या 4 प्रकारांमध्ये कोणती आडनावं समाविष्ट केली जाऊ शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या वाजंत्री आडनावांचं महत्त्व हे आहे की बऱ्याचदा असं होतं की एखादं आडनाव आपल्याला सामान्य अर्थाने आढळून येतं. सामान्य अर्थाने असं की एखादं आडनाव मला कमाने असं आढळतं, मला असं वाटतं की ते कुठल्या तरी घराला लावलेली कमान आहे किंवा गावाला लावलेली कमान आहे, त्याच्यावरून माझं आडनाव कमाने पडले. पण जर प्रत्यक्षात पाहिलं तुम्ही तर कमांजा नावाचा एक सतारीसारखा वाद्याचा प्रकार आहे, त्याच्यावरून पण हे आडनाव पडलेलं असू शकतं. कारण कोणी जर ते वाद्य वाजवत असेल पिढीच्यात तर त्याला ते आडनाव येऊ शकतं. अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर सातारकर म्हटलं की आपल्याला काय होतं की सातारा गाव आठवतं आणि साताऱ्यात राहणारा तो सातारकर. परंतु सातारा नावाचं पण एक वाद्य आहे आणि त्याच्यामध्ये पण काय होतं की एखादा वादक जर पिढ्यानुपिढ्या ते वाजवत असेल तर त्याचं पण आडनाव साताराकर असू शकतं. हे सांगायचं कारण काय आहे की तुम्ही जर तुमच्या आडनावाचा शोध घेत असाल आणि त्याचा काहीतरी एक अर्थ तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला या वाजंत्री आडनावांचा पण थोडासा विचार केला पाहिजे किंवा इकडे पण थोडंसं वळून बघितलं पाहिजे. कदाचित असं असू शकेल की तुमचे पूर्वज जे आडनाव लावतायत ते दुसऱ्या कुठल्या अर्थाशी संबंधित नसून एखाद्या वादनाशी संबंधित आहे, एखाद्या वाद्याशी संबंधित आहे. पिढीच्यात ते वाद्य वाजवत असतील तुमचे पूर्वज किंवा तुमच्या पूर्वजांपैकी कोणीतरी एखादी व्यक्ती त्या वाद्यामध्ये प्रवीण असेल वाजवण्यामध्ये ते वाद्य, त्याच्यामुळे पण त्याला त्या वाद्याचं आडनाव पडलेलं असू शकतं. म्हणून ही वाजंत्री आडनावं लक्षात घेणं की जेव्हा तुम्ही आडनाव शोधत असाल तेव्हा फार महत्त्वाचं आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. सगळ्यात आधी आपण तंतुवाद्यांचा विचार करूयात. तंतुवाद्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, एक म्हणजे तंतुवाद्य आणि दुसरं म्हणजे वितंतुवाद्य. अरे तंतुवाद्य काय आहे की तंतुवाद्य म्हणजे नखी, मिजराब किंवा बोटांच्या साह्याने तारा छेडून वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांना तंतुवाद्य असं म्हणतात. याच्यामध्ये तंबोरा, सतार, सरोद, वीणा, स्वरमंडल यासारखी वाद्ये येतात. वितंतुवाद्य काय आहेत? वितंतुवाद्य म्हणजे जी वाद्य गजांच्या साह्याने वाजवली जातात, म्हणजे तारांवर गज घासून एक वाद्य वाजवलं जातं, त्याला वितंतुवाद्य म्हणतात. उदाहरणार्थ वायोलिन, सारंगी, दिलरुबा ही काय आहेत की वितंतुवाद्य. तर कोणत्या वाद्यावरून आडनावं पडलेली असू शकतात त्या वाद्यांचं आपण थोडंसं काय केलेलं आहे सारांश रूपाने आढावा पुढे घेऊयात. पहिले जे वाद्य आहे ते म्हणजे वीणा. वीणा हे भारतीय संगीतातील प्राचीन वाद्य आहे, तंतुवाद्य आहे. त्याच्यावरून वीणा हे आडनाव पुष्कळ लोकांचं आपल्याला पडलेलं आढळून येतं. तंबोरा
किंवा तानपुरा हे पण एक प्राचीन तंतुवाद्य आहे. त्याच्यावरून पण तंबोरे आणि तानपुरे ही आडनावं पडलेली आपल्याला आढळून येतात. रुद्रवीणा नावाचा एक प्रकार आहे. 2 लाकडी तंबोरे बनवून हे वाद्य बनवलेलं असतं. त्याच्यावरून रुद्रे आणि विणे ही 2 आडनावं पडलेली आपल्याला आढळून येतात. चौथं आडनाव आहे सूरसोटे. हे सूरसोटा या वाद्यापासून बनवलेलं असतं की सूरसोटा या वाद्याच्या वादन प्रकारावरून ते वादकाला पडलेलं आडनाव आहे सूरसोटे. याच्यामध्ये सलग लाकडात कोरलेलं एक तंतुवाद्य असतं, त्याला भोपळा नसतो, त्याला सूरसोटा म्हणतात. त्याच्यावरून हे आडनाव पडलेलं आहे. 5वं आडनाव आहे एक तारे. एक तारे हे आडनाव जे आहे हे विणेसारखंच दिसणारं एक तारी वाद्य असते, ज्याच्यामध्ये फक्त एकच तार असते. त्याच्यावरून हे एक तारे आडनाव पडलेलं आपल्याला आढळून येतं. 6वं आडनाव तुंतुणे जे आहे ते हातामध्ये धरता येणारं एक छोटंसं तंतुवाद्य आहे, ज्याला आपण तमाशामध्ये नेहमी पाहतो किंवा लावणीमध्ये पाहतो की एखादा व्यक्ती हातामध्ये घेऊन ते तुंतुणं वाजवत असतो. त्याच्यावरून तुंतुणे आडनाव पडलेलं. 7वं आडनाव आहे सारंगे. सारंगी हे एक प्राचीन वाद्य प्रकार आहे. त्याच्यावरून हे भटक्या जमातीमध्ये आढळून येणारं प्रामुख्याने प्राचीन वाद्य प्रकार आहे. त्याच्यावरून सारंगी आडनाव पडलेलं आहे. सारंगेसारखंच सारिंदा नावाचं एक वाद्य प्रकार आहे. हे सारंगीचं एक जानपद स्वरूप आहे. त्याच्यावरून काही मित्रांचं आपल्याला सारिंदे आडनाव पडलेलं आढळून येतं. सरोद हे जे वाद्य आहे ते सारंगी, सतार, वीणा या तिन्हींचे गुण एकवलेलं वाद्य आहे. सरोदवरून पण आपल्याला सरोद हे आडनाव मराठीमध्ये आढळून येतं. संतूर हे काड्यांनी वाजवण्याचे काश्मीरी तंतुवाद्य आहे. पण संतुरे हे आडनाव आपल्याला, हे वाद्य जरी काश्मीरी असलं तरी संतुरे हे आडनाव आपल्याला काही काही मराठी लोकांमध्ये आढळून येतं. चिकारा जे आहे ते गजाच्या साह्याने वाजवलं जाणारं एक तंतुवाद्य आहे. त्याच्यावरून चिकारे हे आडनाव पडलेलं आपल्याला आढळून येतं. पुष्कळ वेळा चिकारा हा जो हरणाचा प्रकार आहे त्याच्याशी पण या आडनावाचा अर्थ काढला जातो की त्या हरिण प्रकारावरून हे आडनाव पडलेलं आहे, परंतु हे या वाद्य प्रकारावरून पण पडलेलं असू शकतं. घांगळे नावाचं एक आडनाव आहे, ते आपल्याला मोठं घमेलं ज्याला आपण घांगळ म्हणतो त्याच्यावरून पडले असं लोकांना वाटतं, त्यावरूनही पडलेलं असू शकतं. परंतु घांगडी नावाचं एक वारली समाजाचं रुद्रवीणेसारखं प्राचीन वाद्य आहे किंवा पारंपरिक वाद्य आहे. ते वाजवणाऱ्या व्यक्तीचं पण घांगळे आडनाव आपल्याला काय होतं, आदिवासी समाजामध्ये बऱ्याचदा आढळून येतं. कानगो नावाचं आडनाव काही मित्रांचं आहे. ते लोक काय करतात की कानून म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करणारा अधिकारी अशा अर्थाने घेतात, पण ते वेगळं आहे. कानून गो वेगळं आहे, कानगो वेगळं आहे. कानगो जे आहे ते कानन किंवा कानून ह्या 13 तारांचा स्वरमंडळांचा उभ्याने वाजवण्याचा एक वाद्य प्रकार आहे. त्याच्यावरून कानुनो किंवा कानगो ही आडनावं पडलेली आपल्याला दिसून येतात. मगाशी मी म्हटलं तसं कमान हे आडनाव आहे, हे आपल्याला कमानीवरून पडलेलं वाटतं. एखाद्या गावाच्या भोवती कमान लावली किंवा कमान बांधणारा लावणारा माणूस, परंतु कमानच्या नावाचं पण एक सतारीसारखं वाद्य आहे की ज्याचा वरचा भाग सतारीसारखा असतो आणि खालचा भाग सारंगीसारखा असतो. एक हायब्रिड वाद्य आहे कमांजा म्हणून. ते वाजवणाऱ्या वादकाचं पण आडनाव कमाने असू शकतं. तर हे झालं तंतुवाद्यांबद्दल. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सुशीर वाद्य. सुशीर वाद्य म्हणजे ती वाद्य आहेत जी हवेच्या साह्याने वाजवली जातात. याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे रीड किंवा पत्तीच्या साह्याने वाजवली जाणारी वाद्य, उदाहरणार्थ आपण जे हार्मोनियमची पेटी म्हणतो, मराठीत तिला संवादिनी म्हणतात, हे भात्याच्या साह्याने वाजवलं जातं हवा भरून. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे फुंकीच्या साह्याने वाजवली जाणारी वाद्य, उदाहरणार्थ बासरी, बिगुल, शंख, शेहनाई, क्लोरोनेट ही जी वाद्य आहेत ही फुंकीच्या साह्याने वाजवली जाऊ शकतात. याच्यावरून जे आडनावं पडलेले आहेत सुशीर वाद्यांवरून, ते आडनाव आपण थोडक्यामध्ये पाहूयात. पहिलं आडनाव आपल्याला मराठीत आढळून येतं ते म्हणजे अलगोजे. अलगोजे हे जे वाद्य आहे ते अलगोजा म्हणजे 2 उभ्या बासऱ्या तोंडात धरून एकच वादक वाजवतो अशा प्रकारचं जे वाद्य आहे अलगोजे, त्याच्यावरून अलगोजे आडनाव पडलेलं आहे. दुसरं जे आडनाव आहे ते म्हणजे सातारकर. मागाशी मी बोलता बोलता सांगितलं तर सातारकर आडनाव हे जसं सातारा गावामध्ये राहणारा तो सातारकर, तसंच सातारा नावाचं पण एक वाद्य आहे. या वाद्यामध्ये जास्त लांबीच्या 2 बासऱ्या असतात आणि तो एकच माणूस वाजवत असतो. त्याला हे वाद्य वाजवणाऱ्या माणसाला पण सातारकर म्हणलं जाऊ शकतं. त्याचे दोन्ही अर्थ होऊ शकतात. कोणी मनुष्य साताऱ्यात राहत असेल तर त्याचं आडनाव सातारकर होऊ शकतं, किंवा हा वादक असेल एखादा त्याचं पण आडनाव सातारकर होऊ शकतं. मग या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी ते आडनाव समजताना लक्षात घेतल्या पाहिजेत. एका आडनावाचे अनेक अर्थ होऊ शकतात. आपण मूळ अर्थ जो आहे किंवा सोपा अर्थ जो आहे तो सापडला की तिथेच थांबलं नाही पाहिजे, अजून पण दुसरे अर्थ शोधत राहिलं पाहिजे. तिसरं जे वाद्य आहे ते म्हणजे सनई. लग्न प्रसंगी वाजवण्याचं एक मंजूळ सुशीर वाद्य आहे. सनई वाजवणाऱ्याला सनईवाला म्हणतात. काही लोकांचं परंपरेनं तेच आडनाव पडलेलं आहे. चौथं आडनाव आहे सुंदरे. सुंदरे म्हणजे सुंदरी नावाचं एक वितभर लांबीची शेहनाई असते की खूप लांब असते, तिला सुंदरी म्हणतात. तिच्यावरून सुंदरे हे आडनाव पडलेलं आपल्याला आढळून येतं. कालवे. कालवे म्हणजे कालव नावाची एक प्रकारची शेहनाई असते, त्याच्यावरून पण आपल्याला कालव हे आडनाव किंवा कालवे हे आडनाव मराठीमध्ये आलेलं आढळून येतं.
बासरे हे आडनाव आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बासरीपासून निर्माण झालेलं आहे. बासरी वाजवणारा तो बासरे किंवा बासरीवाला असं पण आडनाव आपण श्रीकृष्णांच्या प्रतिष्ठेसाठी किंवा त्यांच्या प्रति आदर दाखवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांच्या आपण बासरीवाला हे पण आडनाव काही लोक लावताना आढळून येतात. तर बासरी आणि बासरीवाला ही जो आडनाव आहे ते बासरी हे वाद्य असतं जे वेळूपासून बनवलेलं एक फुंकून वाजवण्याचं प्राचीन वाद्य आहे. नॅचरल वाद्य आपण त्याला म्हणू शकतो, नैसर्गिक वाद्य आहे, त्याच्यापासून बासरी आडनाव निर्माण झालेलं आहे. बासरीसारखंच अजून एक सनईसारखं ग्रामीण लाकडी वाद्य असतं, पण सनईपेक्षा छोटं असतं, त्याला आपण पिपाणी म्हणतो, जे गावोगाव फार प्रसिद्ध आहे. खास करून एक ठराविक आदिवासी जमातीचे लोक किंवा एक ठराविक आपण म्हणतो की गावगाड्यामधले लोक हे वाद्य वाजवत असतात, ज्यांच्याकडे ती कला असते ते त्यांना पिपाणी आडनावावरून पिपाणे हे आडनाव बऱ्याच लोकांना पडलेलं आपल्याला दिसून येतं. पुंगे नावाचं आडनाव जे मराठीमध्ये पडलंय ते पुंगी नावाच्या वाद्यापासून पडलेलं आहे. हे कडू भोपळ्यापासून बनवणारं एक सुशीर वाद्य आहे. खास करून गारुडी हे वाद्य सापासमोर पुंगी वाजवण्यासाठी वापरत असतात किंवा सापाला झुलवण्यासाठी वापरत असतात, त्याच्यावरून पुंगे आडनाव आलेलं आहे. टारपो नावाचं एक मोठं प्रसिद्ध वाद्य महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. पश्चिम महाराष्ट्रातले आदिवासी जे असतात हे सुशीर वाद्य वाजवतात. त्या टारपोवरून टारपे तरपकर नावाच्या आडनाव आदिवासी समाजामध्ये पडलेले आपल्याला आढळून येतात. 10वं जे वाद्य आहे ते म्हणजे बिगुल. बिगुल जे असतं ते आधुनिक लष्करी सिग्नलिंग वाद्य आहे, म्हणजे लष्कराला वेगवेगळे जे सिग्नल द्यावे लागतात त्या सिग्नल देण्यासाठी हे वाद्य वापरलं जातं. बिगुल वाजवणाऱ्या माणसाला बिगुले म्हणलं जातं, त्याच्यावरून बिगुले आडनाव काही लोकांचं पडलेलं आपल्याला आढळून येतं. 11वं आडनाव आहे ते म्हणजे भेर किंवा भेरे. आता भेर किंवा भेरे ही जी आडनाव आहेत ही दोन आडनाव भेर या युद्ध प्रसंगी वाजवल्या जाणाऱ्या शौर्य वाद्यापासून निर्माण झालेलं आहे. हे तुतारी सारखंच एक शौर्य वाद्य, म्हणजे तुतारी जशी आपण वाजवतो लढणाऱ्या सैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी, तसंच युद्धाच्या प्रसंगी आपण म्हणतो की भेर दुदंबी वाजायला लागले, असं एक अनेक ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला आढळून येतं. त्यातलं हे भेर जे आहे हे फुंकून वाजवायचं वाद्य आहे. 12वं वाद्य आहे ते म्हणजे तुतारी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तोंडाने वाजवण्याचं एक पितळी सुशीर वाद्य आहे. महाराष्ट्राची अस्मिता आहे तुतारी, की वेगवेगळ्या प्रसंगी युद्ध प्रसंगी कार्यक्रम प्रसंगी आपण म्हणतो की शुभ प्रसंगी एक मानाचा आवाज निर्माण करण्यासाठी किंवा शुभ आवाज निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्राची ओळख असलेला आवाज निर्माण करण्यासाठी आपण तुतारी वाजवतो. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला तुतारीवाला किंवा तुतारे ही दोन आडनावं पडलेले आपल्याला आढळून येतात. जसं तुतारी आहे तसंच तुतारी हे पितळेपासून बनवलं जातं, पण त्याच्या आधीच्या काळामध्ये जेव्हा मनुष्य होता त्यावेळेला धातूंचा शोध लागला नव्हता. त्यावेळेला मनुष्य वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिंगांपासून वाद्य बनवायचा, की ते शिंग फुकून आवाज काढले जायचे. ते शिंग या वाद्यावरून पण शिंगे हे आडनाव काही लोकांचं आढळून येतं आपल्याला, की जे शिंग वाजवणारा तो शिंगे. तुतारीला पण काही ठिकाणी तुतारीने म्हणता शिंग म्हणलेलं आपल्याला आढळून येतं, त्याच्यावरून पण काही लोकांचं शिंगे हे आडनाव पडलेलं आहे. प्रत्येक वेळेला त्याचा जनावरांच्या शिंगांशी संबंध असेलच असं नाही, या वाद्याशी पण त्याचा संबंध असू शकतो. त्याच्याही थोडं आपण मागं गेलं तर अजून प्राचीन आणि नैसर्गिक वाद्य आहे ते म्हणजे शंख. कारण तुतारी बनवायला पितळेचा उपयोग करावा लागतो, धातूचा. शिंग बनवण्यासाठी किमान तुम्हाला एखाद्या जनावराचं ते विशिष्ट आकाराचं विशिष्ट वजनाचं शिंग भेटल्यानंतर ते कोरून तुम्हाला शिंग बनवावं लागतं आणि मग त्याच्यातून आवाज येतो तुम्हाला हवा तो. पण शंख जो आहे तो शंख हे नैसर्गिक वाद्य. तुम्हाला जर शंख फुंकता आला तर शंखामधून तुम्हाला वेगवेगळे आवाज काढू शकता, त्याच्यातून वेगवेगळे सिग्नल देऊ शकता. त्यामुळे शंख जे आहे ते प्राचीन काळापासून प्रचलित नैसर्गिक वाद्य आहे. कोणी शंख फुंकू शकतो आणि आवाज काढू शकतो, त्यासाठी स्किलची काही गरज नसते. त्यामुळे शंख या वाद्यावरून पण शंखे हे आडनाव पडलेलं आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळून येतं. अजून जे काही वाद्य असतात ज्यांना स्वतःची स्वतंत्र अशी ओळख असते, म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिंगांपासून जी वेगवेगळी आडनावं वेगवेगळी वाद्य बनवली जातात, त्या वेगवेगळ्या वाद्यांना वेगवेगळी स्थानिक नावं दिली जातात. उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर बैलांच्या शिंगापासून जे वाद्य बनवलं जातं त्याला पावरी असं म्हणतात, आणि या पावरी वाद्य वाजवणाऱ्या माणसाला पावरे असं म्हणलं जातं. त्या पावरे हे आडनाव पण काही लोकांचं हे बैलाच्या शिंगापासून बनवलेलं शिंग वाजवण्यावरून पडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि आपल्याला सर्वांना माहीत असणारं आडनाव म्हणजे पेटीवाला. पेटीवाला म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे हार्मोनियमची किंवा भात्याची पेटी असते, तिला मराठीमध्ये आपण संवादिनी म्हणतो. हाताने किंवा पायाने भात्यामध्ये हवा भरून हे वाद्य वाजवलं जातं. पेटी जे आहे ते तुम्हाला शास्त्रीय संगीतामध्ये साथ देण्यासाठी किंवा सूर पकडण्यासाठीच, तसंच तमाशा असेल किंवा लावणी असेल कुठली तर ती पेटीशिवाय आणि तुणतुण्याशिवाय, डफाशिवाय आणि ढोलकीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तर पेटी हे महत्त्वाचं वाद्य आहे लावणीमध्ये. आपण महाराष्ट्रामध्ये लावणी जो आपला मुख्य आपण म्हणतो की प्रादेशिक प्रकार आहे नृत्याचा, त्याच्यामध्ये पेटी सगळ्यांना माहीत असते. त्यामुळे पेटी वाजवणाऱ्या माणसाला पेटीवाला म्हणलं जातं. अजून एक वाद्य आहे ते थोडंसं
मस्के जे आडनाव म्हणतो आपण, बऱ्याच लोकांना आपला प्रश्न पडलेला असतो की आमचं मस्के आडनाव आलं खूप. तर मस्के आडनाव काही लोक म्हैस जो प्राणी आहे त्याच्याशी जोडतात, म्हैस वळणारा किंवा म्हैस पाळणारा तो मस्के. काही मित्र मला असे पण भेटले ज्यांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही मस्के आहोत, म्हणजे आम्ही शकांचे वंशज आहोत म्हणून आमचं आडनाव मस्के आहे. खरं खोटं शोधण्याची गरज आहे, असू पण शकतं. परंतु सगळ्यात जे आपण म्हणू शकतो की पटण्यासारखा जो तर्क दिला जाऊ शकतो मस्के आडनावाचा, तो म्हणजे मसक नावाचं एक वाद्य असतं. कातडी पिशवीला 2 नळ्या जोडून हे वाद्य बनवलेलं असतं आणि मसक वाजवणारा तो मस्के, आणि मस्केचा अपभ्रंश होऊन पुढे मस्के असं आडनाव झालेलं आढळून येतं. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अवनद्ध वाद्य. अवनद्ध वाद्य म्हणजे काय की जी वाद्य चामड्याने मडवलेली असतात त्यांना अवनद्ध वाद्य असं म्हणतात. उदाहरणार्थ मृदंग, पखवाज, तबला, ढोलक, नाल, ताशा, नगारा, डप, खंजिरी, डमरू इत्यादी जी वाद्य आहेत ही काय अवनद्ध वाद्य आहेत. या वाद्यांवर जोपर्यंत आपण ताल देत नाही किंवा साथ देत नाही एखाद्या गाण्याला किंवा शास्त्रीय संगीताला, बैठकीला, तोपर्यंत ते पूर्ण होत नाही, जोपर्यंत एखादं तालवाद्य त्याच्यामध्ये असत नाही ताल धरण्यासाठी किंवा ठेका धरण्यासाठी. तर अशी काही महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असणारी तालवाद्य आणि त्यांच्यावरून पडलेले आडनाव आपण थोडक्यामध्ये पाहूयात. पहिलं जे आपल्याला माहित आहे तालवाद्य ते म्हणजे खंजीर. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये साधू संत हे वाद्य जे असतात ते आपण बघतो की लोकजागरण करण्यासाठी वापरत असतात. तर खंजीर या आडनावावरून खंजीर हे आडनाव पडलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं जे महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध वाद्य आहे ते म्हणजे ढोल. तर ढोल या आडनावावरून वाद्यावरून पण ढोल हे आडनाव पडलेलं आपल्याला आढळून येतं. जसा ढोल आहे तशीच ढोलकी आहे. ढोल मोठा असतो, ढोलकी छोटी असते. आणि ढोलकी आपल्या सगळ्यांना माहित आहे कारण लावणीमध्ये ती वापरली जाते. दोन्ही बाजूने वाजवता येणारं एक छोटं चर्मवाद्य आहे. ढोलकी वाजवणारा तो ढोलकीवाला किंवा ढोलके अशी 2 आडनावं याच्यावरून पडलेली आढळून येतात. मृदंग हे पण एक ढोलकीसारखंच वाद्य आहे जे दक्षिण भारतामधले एक थाप वाद्य आहे, थाप मारून वाजवलं जातं, त्याच्यावरून मृदंग हे आडनाव काही लोकांचं पडलेलं आहे. पखवाज हे उत्तर भारतीय शैलीतील एक थाप वाद्य आहे, पण मराठीमध्ये काही पखवाज या आडनावाचे लोक आपल्याला आढळून येतात. नाल हे आहे सामान्य पखवाजाच्या 1.25 पट लांब असणार एक थापवाद्य आहे. या नाल वाजवणाऱ्या माणसाला पण नाले असं म्हणलेलं काही ठिकाणी आपल्याला आढळून येतं. आपण गटार किंवा अशुद्ध पाणी वाहून नेणारा जो मार्ग आहे त्याला नाला म्हणतो मराठीमध्ये, परंतु त्याचा त्या नाल्याशी संबंध नसता कदाचित या नालवाद्याशी पण एखाद्या व्यक्तीच्या आडनावाचा संबंध असू शकतो. 7वं जे आडनाव आहे ते म्हणजे तबला. तबला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अभिजात हिंदुस्थानी संगीतात वापरलं जाणारं हे चर्माच्छादित तालवाद्य आहे. तबला नसेल तर कुठलंही संगीत शास्त्रीय पूर्ण होऊ शकत नाही. तर तबला वाजवणाऱ्या माणसाला तबलजी किंवा तबले असं म्हणलं जातं आणि हीच पुढे जाऊन 2 आडनावं झालेली काही लोकांची आपल्याला आढळून येतात. त्याच्या पुढचं आडनाव आहे ते म्हणजे ताशे. ताशा जे आहे ते आपल्याला माहिती आहे आपण ढोल ताशा म्हणतो. तर ताशा हे पितळी किंवा तांब्याच्या भांड्याला चामडं लावून तयार केलेले एक चर्मवाद्य आहे ताशा. ते ताशा वाजवणारा तो ताशेकरी किंवा ताशे अशी 2 आडनावं आपल्याला पडलेली आढळून येतात. आपण नेहमी म्हणतो सनई चौघडे वाजवले जातात शुभ प्रसंगी. त्यातल्या सनई आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. तर चौघडा नावाचे वाद्य आहे हे नगाऱ्यासारखंच परंतु लहान आकाराचं वाद्य असतं जे कुठेतरी आपल्याला घरामध्ये ठेवलेलं आढळून येतं किंवा लग्न प्रसंगी ठेवलेलं आढळून येतात. नगारे असतात ते खूप मोठे असतात, ते देवडीमध्ये ठेवलेले असतात, हत्तीवर वाजवले जातात. त्याचाच एक लघु रूप आहे चौघडा. तर चौघडा वाजवणारा तो चौघडेवाला किंवा चौघडे हे आपल्याला चौघडा या वाद्यावरून पडलेली 2 आडनावं आढळून येतात. त्याच्या पुढचं आडनाव आहे ते म्हणजे नगारे. मगाशी आपण म्हणलं तसं नगारा हे मोठं चर्मवाद्य आहे आणि हे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या राजदरबारामध्ये प्रवेश करताना किंवा आपण म्हणतो की हत्तीवर ठेवून वाजवायचं शुभप्रसंगी वाद्य आहे. हे नगारा वाद्य वाजवायला स्पेशल आपण म्हणतो किंवा खास आपल्याला स्किल असणारा माणूस लागतो कारण मोठं वाद्य आहे, ते एका सुरात वाजवणं अवघड आहे. चौघडा छोटं वाद्य आहे. त्या नगारावरून पण नगारेवाला किंवा नगारे ही 2 आडनाव पडलेली आपल्याला आढळून येतात. मगाशी आपण भेर दुदंबी असं म्हणलो, त्यातलं दुदंबी हे जे भेर जे आहे ते तोंडाने फुंकून वाजवण्याचं वाद्य आहे तुतारीसारखं मोठं, आणि दुदंबी जे आहे ते युद्ध प्रसंगी वाजवलं जाणारं नगाऱ्यासारखं एक मोठं चर्मवाद्य आहे. नगाऱ्यापेक्षा पण मोठं असतं दुदंबी कधी कधी. त्या दुदंबी वाजवणाऱ्या माणसाला पण दुदंबे असं म्हणलं जातं. त्याच्यावरून पण काही लोकांचं दुदंबे आडनाव पडलेलं आहे. पुढचं जे वाद्य आहे ते म्हणजे डप. डप जे असतं ते लाकडी किंवा धातूपासून बनवलेल्या वर्तुळकार पट्टीवर चामडे ताणून बसवलेलं असतं. त्याला डफडे किंवा आपण ज्याला म्हणतो की डप असं म्हणलं जातं किंवा डफडे असं पण काही ठिकाणी म्हणलं जातं. याच्यावरून वेगळी वेगळी आडनावं पडलेली आहेत. डप वाजवणारा तो डफळे जो डप वाजवेल तो, किंवा डफडे किंवा डफले किंवा डप किंवा डाऊडफेर अशी वेगळी वेगळी आडनावं महाराष्ट्रामध्ये डप या वाद्यावरून आढळून येतात.
संबळ हे आहे नगारा प्रकारातील दोन लहान वाद्य असतात, जे आपल्याला गोंधळी असतो तो संबळ वाजवतो. म्हणजे बघा, नगारा या प्रकाराची किती वाद्य आहेत? नगारा आहे, दुदंबी आहे, चौघड आहे आणि आता संबळ आहे. आणि प्रत्येकाचा आकार वेगळा वेगळा आहे. दोन वाद्यांचे सेट असतात, कुठलेही असतात ते. तर संबळ जे असतं त्याच्यावरून संबळे हे आडनाव काही लोकांचं पडलेलं आहे, जे संबळ वाजवत असतात ते. त्यानंतर अजून एक छोटंसं वाद्य आहे, त्याला आपण किडमिडे म्हणतो. तर भविष्य सांगणारा ज्योतिषी आहे, तो भविष्य सांगणारा ज्योतिषी असणारं एक वाद्य यंत्र आहे. तो सकाळी सकाळी गावामध्ये ते वाद्य वाजवत येतो की ज्योतिष सांगण्यासाठी. ते किडमिड्या वाजायला लागलं की लोकांना कळतं की किडमिडे ज्योतिष सांगणारा ज्योतिषी आलेला आहे. त्यांना नावच किडमिडे ज्योतिषी पडलेले त्या वाद्यामुळं. तर काही लोकांचं आडनाव त्याच्यामध्ये जोशी लोक पाहून किडमिडे आडनाव झालेले ते वाद्य वाजवतात, म्हणून ते पण आडनाव महाराष्ट्रामध्ये आढळून येतं. डमरू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भगवान शिवशंकरांचं वाद्य आहे. मध्ये बारीक आणि दोन्ही बाजूनं रुंद तोंडाशी चामडं बसवलेले चर्मवाद्य आहे. डमरूवरून पण डमरे किंवा डमरूवाला ही दोन आडनावं आपल्याला मराठीमध्ये पडलेली आढळून येतात. घुमट हे जे आहे अजून एक वाद्य आहे, जे मातीच्या मडक्यापासून बनवलेलं तालवाद्य. म्हणजे मातीचं जे मडकं आहे त्या मातीच्या मडकाचा हाताने त्याच्यावर ताल धरणं, किंवा काही लोक त्याच्यावर पडका पण लावतात आणि वरती ताल धरतात. वेगवेगळ्या प्रकारे वाद्य वाजवलं जातं. त्याच्यावरून या घुमटवरून घुमटे हे आडनाव पडलेलं काही लोकांना दिसून येतं. त्याचा वेगळा पण अर्थ होऊ शकतो की मंदिराचा घुमट किंवा एखाद्या दरबाराचा घुमट बांधणारा व्यक्ती, त्याला आपण घुमटे म्हणू शकतो. तो पण अर्थ निघू शकतो. पण हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे, वाद्य वाजवणाऱ्या माणसाला पण घुमटे म्हणलं जाऊ शकतं. कोणीतरी तुमचे पूर्वज कदाचित ते मडकं वाजवत असतील, त्याच्यावरून पण त्यांना घुमटे आडनाव पडलेलं असू शकतं. पुढचा आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे घनवाद्य. घनवाद्य म्हणजे जी वाद्य धातूच्या साह्याने एकमेकांवर आघात करून वाजवली जातात, त्यांना घनवाद्य असं म्हणतात. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण म्हणतो मंजिरी. तर मंजिरी म्हणजे पितळेच्या धातूपासून बनवलेले घर्षण वाद्य असतं, त्याच्यावरून मंजिरी आडनाव आपल्याला पडलेलं दिसून येतं. तसंच टाळ ज्या असतात धातूचे, जे आपण एकमेकांवर घासून वाजवतो, त्याच्यावरून टाळे आडनाव पडलेलं पण आढळून येतं. टाळ सारखंच आणि मंजिरी सारखंच अजून जे वाद्य आहे ते म्हणजे झांज, ज्याला आपण म्हणतो. पितळेच्या दोन चकत्या दोरीने हातामध्ये धरून वाजवायचे वाद्य झांज मोठं. त्याच्यावरून पण झांजे, झांजरे, झांजळे अशा आडनाव आपल्याला पडलेली आढळून येतात. चिपळ्या नावाचं एक छोटं घनवाद्य आहे, त्याला लाकूड आणि धातूंच्या पातळ झांजांचं एक छोटं वाद्य आहे. त्याला लाकूड आणि धातूंची पातळ झांज एकत्र करून बनवलेलं असतं. याला चिपळ्यावरून पण आपण चिपळे हे आडनाव पडलेलं काही लोकांना आढळून येतं. करताल हे पण चिपळ्यांसारखं हातात धरायचं एक लाकडी झांज वाद्य आहे, त्याच्यावरून करताले आडनाव पडलेलं आपल्याला आढळून येतं. घंटा आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे, आरतीच्या समयी आपण वाजवणारं हे वाद्य आहे. घंटावरून पण घंटाळे किंवा घंटे ही दोन आडनावं आपल्याला मराठीमध्ये पडलेली आढळून येतात. घुंगरू आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पितळेच्या गोळ्यात खडा टाकून बनवलेले घनवाद्य आहे. घुंगरूवरून घोंगरे आडनाव झालेलं आपल्याला काही लोकांचं आढळून येतं. घुंगराचं एक दुसरं नाव आहे किंवा प्रकार आहे चाळ. म्हणजे नर्तकीने पायात घातलेली जी घुंगरं असतात, जी एक घुंगरांचा मोठा पट्टा असतो, त्याला चाळ म्हणतात. त्या चाळावरून पण चाळके किंवा चाळे ही दोन आडनावं पडलेली आपल्याला मराठीमध्ये आढळून येतात किंवा पडलेली असू शकतात या चाळावरून पण. टाळ मगाशी मी म्हटलं तसं द्रोणाच्या आकाराचं एक दोन पितळी तुकड्यांचं घनवाद्य असतं, त्याला वरून टाळे किंवा टाळकरी ही दोन आडनावं मराठीमध्ये आलेले आपल्याला आढळून येतात. चिमटा नावाचं एक घनवाद्य आहे, नाजूक आवाज करणारं घुंगरा. हे चिमटा म्हणजे दोन पट्ट्यांवर खेळत्या चकत्या लावलेल्या लोखंडी लयवाद्य आहे. काही आपल्याला साधू संत असतात चिमटा वाजवताना आढळून येतात, त्याच्यावरून चिमटे आडनाव पडलेलं आहे. कुळकुळा आपल्याला माहिती आहे, लहान मुलांसाठी आपण कुळकुळा बनवतो. नाजूक आवाज करणारं घुंगरासारखं एक घनवाद्य आहे, त्याच्यावरून पण काही लोकांचं कुळकुळे आडनाव पडलेलं आपल्याला आढळून येतं. 11वं आडनाव आहे ते म्हणजे मोरशिंग किंवा मोरशिंगे. ही जी आडनाव मराठीमध्ये आढळून येतात, मोरशिंग, मोरचंग, माचंगे ही जी आडनाव मराठीमध्ये आढळून येतात, ते तोंडाने वाजवण्याचं एक घनवाद्य आहे. त्याची वेगळी वेगळी नावं आहेत, ती त्याच्यावरून ही आडनावं आलेली आहेत. तासे नावाचं एक आडनाव आहे, ते तास नावाच्या वाद्यावरून आलेलं असू शकतं. हे आरतीच्या वेळी वापरायचं वर्तुळाकार काशाचं वाद्य आहे. टिपऱ्या आपण जे खेळतो, लाकडाच्या दोन काठ्या असतात, त्या टिपऱ्यांचा पण नाद होतो. तर टिपऱ्या खेळणाऱ्या किंवा वाजवणाऱ्या माणसाला पण टिपरे म्हणलं जाऊ शकतं. तर ही काय झाली, घनवाद्यावरून पडलेल्या आडनावचे काही प्रकार आहेत, किंवा ही आडनावं ह्या वाद्यांच्या वादकांना मिळालेली असू शकतात ती वाद्य वाजवल्यामुळं. ही झालं मराठीमध्ये. तसंच मराठीवर फारसीचा भरपूर प्रभाव आहे, आपण पाहिलेला आहे. तर फारसीमधल्या काही वाद्यांची नावं पण मराठीमध्ये रुजलेली आहेत, तर त्याच्यावरून पण काही वादकांची आडनावं पडलेली असू शकतात. तर ती थोडक्यामध्ये आपण पाहूयात. सगळ्यात पहिलं फारसी वाद्य आहे ते म्हणजे अलगूज, त्याच्यावरून अलगूज हे आडनाव आलेलं आहे. कमांचे नावाचं एक तंतुवाद्य आहे फारसीमध्ये, त्याला कमांचे असं म्हणतात.
कर्णा हा खरं तर फारसी शब्द आहे, त्याच्यावरून कर्णेकरी किंवा कर्णे ही दोन आडनाव मराठीमध्ये पडलेली आहेत. झांजा आपण मगाशी बघितलं, झांजा हा पण फारसी शब्द आहे, त्याच्यावरून झांजे जांजळे आडनाव पडलेले आहेत. डफ हा पण फारसी शब्द आहे, त्याच्यापासून डफडे डफळे डफ ही आडनाव आपण पाहिली पडलेली. त्यानंतर ढोल हा पण फारसी शब्द आहे, तबला हा पण फारसी शब्द आहे, तंबूर हा पण फारसी शब्द आहे, दमामा हा फारसी शब्द आहे. तर दमामा म्हणजे नगारा, तर दमामावरून दमामे आडनाव काही लोकांचं मराठीमध्ये आहे, ते या दमामा फारसी शब्दावरून आलेलं आहे, त्याचा अर्थ नगारा असा होतो. दायरे आडनाव काही लोकांचं आहे, तर दायरे आडनाव लोकांना असं वाटतं की एखादं अंतर मोजण्याचं साधन किंवा एखादं ठराविक अंतर, त्याला दायरा म्हणतो आपण, त्याच्यावरून लोकांना वाटतं आमचं आडनाव पडलेलं आहे. परंतु दायरा हे टिमकी सारखं वाजवण्याचं वाद्य आहे, फारसीमध्ये त्याला दायरा म्हणतात, त्याच्यावरून दायरे आडनाव काही लोकांचं पडलेलं आहे. नगारा आपण मगाशी बघितलं, नगारा पण फारसी शब्द आहे. नफेरी, नफेरी हे तुतारी सारखं एक वाद्य आहे वाजवण्याचं, त्याला नफेरी असं म्हणतात फारसीमध्ये, त्याच्यावरून नफेरे किंवा नफेरवाला अशी दोन आडनाव मराठीमध्ये पडलेली आपल्याला आढळून येतात. नौबत आपण मगाशी बघितलं, मोठा नगारा म्हणतो आपण त्याला, नौबत हा पण फारसी शब्द आहे, त्याच्यावर नौबत हे आडनाव आलेलं आहे. मर्फे नावाचं एक आडनाव मराठीमध्ये आढळतं. मर्फे जे आहे ते मर्फा या फारसी शब्दावरून आलेला आहे, मर्फाचा अर्थ होतो नगारा. मशक मगाशी जी म्हणलो मी एक वाद्य आहे, ते मशकचा मशके किंवा मस्के असा आपल्याला अपभ्रंश झालेला दिसून येतो. मशक हा पण फारसी शब्द आहे. मुनादी नावाचा एक फारसी शब्द आहे, त्याचा अर्थ होतो दवंडी पिटणे किंवा मोठमोठ्याने ओरडणे, एका स्वरामध्ये आवाज काढणे. तर दवंडी देणाऱ्या माणसाला पण मुनादे असं म्हणलं जातं किंवा मनादे मध्ये असे आडनाव काही मराठीमध्ये आढळतात, ती याच्यापासून आलेली असू शकतात. रुबाबे हे जे मराठीमध्ये आडनाव आहे किंवा रबाबे किंवा रबे किंवा रुबे ही जी मराठीमधली आडनाव आहेत, ही आडनावर रबाब या फारसी शब्दापासून आलेले असू शकतात. तर रबाब हे काबूलमधील प्रसिद्ध इस्लामी संस्कृतीमधलं तंतुवाद्य आहे. आपण म्हणतो की शहाजहाने वाजवली, किंवा तुम्ही जर मराठ्यांचा इतिहास वाजवत असाल तर दरवेळेला जर औरंगजेबाचा कधी उल्लेख आला किंवा मुस्लिम राज्यकर्त्यांनी विजय मिळवल्याचा कुठे उल्लेख आला, तर विजयाची शहाजहाने वाजवली जायची असं सांगितलं जायचं. तर शहाजहान हा जो आहे तो पण फारसी शब्द आहे, त्याच्यापासून शहाजहाने आडनाव झालेलं आपल्याला दिसून येतं. सतार जो काही आहे तो प्राचीन तितंत्री विनेची एक सुधारित आवृत्ती आहे, पण सतारा फारसी शब्द आहे, त्याच्यापासून सतारे आडनाव आलेलं आहे. ताऊस नावाचं एक मोराच्या आकाराचा तंतुवाद्य आहे, ताऊस हा पण फारसी शब्द आहे, त्याच्यापासून तावसे तावसे तासे ही आडनाव पडलेले आपल्याला दिसून येतात. दिलरुबा हे जे आहे ते ताऊस वाद्यातील मोर काढून टाकलेलं तंतुवाद्य आहे. दिलरुबा किंवा दिलरुबे किंवा दिलेरे ही अशी वेगळी वेगळी आडनाव जी आपल्या मराठीमध्ये स्थायिक झालेल्या काही मुस्लिम बांधवांमध्ये आढळून येतात, त्याच्यामध्ये दिलरुबा या फारसी शब्दाचा अंतर्भाव झालेला असू शकतो. सनई हा आपण म्हणतो की फारसी शब्द आहे, त्याच्यापासून सनईवाला. पिपाणी मराठी शब्द आहे, म्हणजे पिपाणी आणि सनई आपल्याला कधी कधी एकसारखीच वाटते, फक्त पिपाणी छोटी असते सनई मोठी असते, परंतु सनई फारसी शब्द आहे. सरोद फारसी शब्द आहे. नौबत फारसी शब्द आहे. सैदोन म्हणजे नगाऱ्याला काही ठिकाणी सैदोन असं म्हणलं जातं, त्याच्यापासून सैदे आडनाव कुठून आला आपल्याला कळत नाही मराठीमध्ये, किंवा सैदान हे आडनाव आहे किंवा सैदोन हे आडनाव आहे, ते नगाऱ्याला उद्देशून जो फारसी शब्द आहे सैदान त्याच्यापासून निर्माण किंवा सैदोन त्याच्यापासून निर्माण झालेलं असू शकतं. बरेचसे जे वाद्य आहेत त्या वाद्यांची फारसी नावं जी आहेत त्या फारसी नावांवर पण मराठीमध्ये काही आडनाव पडलेले असू शकतात किंवा त्याची उत्पत्ती तिथून झालेली असू शकते. आपल्याला हे ज्ञान असलं पाहिजे म्हणून काही आडनावं उदाहरणादाखल आता सांगितली. आता हा काय झाला की हा आडनावांचा प्रकार झाला. याच्यापेक्षा जर आपण थोडं पुढे गेलो तर काही वेळेला काय होतं की अनेक वाद्य एकत्रित केली जातात आणि मोठा त्याचा नाद उत्पन्न केला जातो, त्याच्यावरून पण काही आडनावं पडलेले आहेत. त्याची 2-3 उदाहरणं सांगतो. उदाहरणार्थ गजर हे आडनाव आहे. तर गजर हे काय आहे, गजर या शब्दापासून हे आडनाव पडलेलं आहे. गजरचा अर्थ असा होतो की अनेक वाद्य उच्च स्वरामध्ये वाजवली तर मग त्याला गजर असं म्हणतात. की आपण म्हणतो की विठू नामाचा गजर केला म्हणजे काय केलं, टाळ चिपळ्या विणा हे पेटी हे सगळं मोठमोठ्या आवाजामध्ये वाजवलं, आपण उच्च स्वरामध्ये वाजवलं, एक आपण त्याच्यामध्ये ताण निर्माण केली, अर्थता निर्माण केली, त्याला गजर म्हणतात. विठू नामाचा गजर, तर गजर याच्यावरून गजरे आडनाव पडलेलं असू शकतं. गदर म्हणजे पण गजरच आहे, त्याला आपण वाद्ययंत्राचा उच्च आवाज म्हणू शकतो. फारसी उर्दू शब्द आहे गदर, तो गजरचाच एक रूप आहे, त्याच्यावरून गदरे आडनाव काही मित्रांचं पडलेलं असू शकतं. अजून एक शब्द आहे तो म्हणजे झांगड, म्हणजे खूप साऱ्या वाद्ययंत्रांचा एकत्रित मोठा आवाज केला तर त्याला झांगड झाला असं म्हणतात, झांगड केला म्हणतात. तर झांगड या प्रकारावरून पण या गजराच्या झांगडे किंवा झांगे किंवा झांडे ही आडनाव पडलेले आपल्याला मराठीमध्ये आढळून येतात. तर आता आपण इथे थांबूयात. आपण काय केलं की
वाजंत्री जे आहे आडनाव ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एखादा मनुष्य एखादं वाद्य वाजवत असेल तर तो वादक झाला, आणि पिढी ज्यात तो वाद्य वाजवत असेल त्या वाद्याचं नाव त्याला आडनाव म्हणून चिकटतं पुढे जाऊन काही कारण, ते वाद्य त्याची ओळख होतं. तर अशी ही वादन शैलीतली कुठली आडनावं होती जी वेगवेगळ्या वाद्यावरून पडलेली होती. वाद्य वाजवणाऱ्याला आपण मराठीमध्ये वाजंत्री म्हणतो, म्हणून यांना आपण वाजंत्री आडनाव म्हणलं. ही आडनाव कशासाठी महत्वाची होती ते पण आपण पाहिलं, कारण बऱ्याचदा ही आडनाव आहेत ते दुसऱ्या अर्थाने पण वापरलेले आढळून येतात, परंतु त्याची उत्पत्ती कदाचित एखाद्या वाद्याशी असू शकते, तुमचे पूर्वज वापरू शकतात ते वाद्य, म्हणून आपण हे आडनाव या भागामध्ये पाहिलं. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल असं करा. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून आपल्याला हे अशा प्रकारचे अधिक अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहता येतील. हे अशा प्रकारची संशोधनपूर्ण किंवा अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण वेगवेगळी पुस्तकं वाचावी लागतात, माहिती गोळा करावी लागते, विश्लेषण करावं लागतं, चिंतन मनन करावं लागतं. त्यामुळे आपल्यासारख्या एक अभ्यासू चॅनल चालवणाऱ्या चॅनलला नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपण आपल्या चॅनलला गुगलच्या यूट्यूबच्या मेंबरशिपच्या माध्यमातून, सुपर थँक्सच्या माध्यमातून, गुगल पेच्या माध्यमातून काही मदत करू शकत असाल तर अवश्य करा, आपलं स्वागत आहे. जर आपल्याला इतिहासाचे हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्याची आवड असेल तर पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.